सुप्रभातम सर्वेभ्यः नमो नमः। आपण पाठीमागच्या तासाला आपला द्वितीय मंडलातील द्वितीय पाठ पद्यपाठ उत्सवप्रिया देवभूमी हा पाठ पाहिला आहे। तर या अगोदर आपण पाहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, याचे लेखक वसंत शेवडे महोदय आहेत आणि ते आधुनिक कवी या नावाने प्रसिद्ध आहेत। तसेच त्यांना अपर कालिदासः ही पदवी सुद्धा, हा सन्मान सुद्धा दिलेला आहे। आणि यांनी या श्री देवदेवेश्वर महाकाव्यांमधून हा महाराष्ट्र वर्णनम या प्रथम सर्गातून हा पद्यपाठ घेतलेला आहे। तर या पद्यपाठामध्ये काय आहे आपण पाहिलेलं आहे। पहिल्या श्लोकामध्ये महाराष्ट्राचं भूप्रदेश, महाराष्ट्राचं ठिकाण कोठे आहे, त्यानंतर श्रीरामचंद्रांचं वर्णन, नंतर गणेशाचं, त्यानंतर खंडोबाचं, त्यानंतर पांडुरंगाचं, विठ्ठलाचं वर्णन आपण पाहिलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण एकूण 6 श्लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वसंत शेवडे यांनी महाराष्ट्रातील भूप्रदेशाचं, देवदेवतांचं वर्णन केलेलं आहे। याची माहिती आपण पाठीमागच्या तासाला पाहिली आहे। तर आपला 7वा श्लोक आहे, त्याचं पुन्हा एकदा वर्णन आपण त्याचं ऐकूया। श्री त्र्यंबकेशो घृष्णेश्वरो वा यत्र क्वचित क्षेत्र महाबलेशः भीमाश्रयः शंकरनामधेयः क्वचि इच्छियो राजती वैद्यनाथः। तर याचा अन्वय असा आहे, यत्र क्वचित त्र्यंबकेशः, येथे काही ठिकाणी त्र्यंबकेश्वरः वा घृष्णेश्वरः, काही ठिकाणी घृष्णेश्वरः, काही ठिकाणी महाबळेश्वरः, तर काही ठिकाणी भीमाश्रयः शंकर नामदेव, भीमाशंकर या ठिकाणी शंकर नाव धारण केलेला, भीमाशंकर असं नाव धारण केलेला, क्वचित वैद्यनाथः शिवः, काही ठिकाणी वैद्यनाथः असं म्हटलं जातं, असा हा श्री शंकर याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे। तर आपल्या 7व्या श्लोकामध्ये आपण अन्वयाबरोबरच याचं भाषांतर पाहणं सुद्धा गरजेचं आहे। भाषांतर आहे, ज्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर, तर कधी महाबळेश्वर, कधी घृष्णेश्वर, तर कधी भीमाशंकर, तर कधी वैद्यनाथ असा हा शिव महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र भूमीमध्ये शोभून दिसतो। याच्या वागविशेषामध्ये आपण पाठीमागच्या तासाला बघितलं होतं, भारतवर्षामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यांची नावं सांगणं इथं गरजेचं आहे। सौराष्ट्रामध्ये सोमनाथ, श्रीशैले, मल्लिकार्जुन अशी वेगवेगळ्या प्रकारे 12 ज्योतिर्लिंग आहेत। त्याच्यातीलच काही नावं आपल्या या पाठामध्ये, महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत, म्हणजे श्री शंकराची 5 नावं, 5 देवस्थान आपल्या महाराष्ट्रात आहेत। त्यांचं वर्णन, त्यापैकी 4 नावांचं वर्णन आपल्या या पाठामध्ये आलं आहे। कोणतं, तर घृष्णेश्वर, महाबळेश्वर, भीमाशंकर आणि तसेच वैद्यनाथ या श्री शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 4 ज्योतिर्लिंगांची नावं आपल्या पद्यपाठामध्ये, या पद्यपाठामध्ये आलेली आहेत। पुढचा आहे 8वा श्लोक आहे, महालसाख्यां क्वचिद ददाति यत्र क्वचित द्विन्दन्ति रेणुकाख्यां लक्ष्मी स्वरूपा क्वचित आदिशक्ती क्वचित भवानी तुळजापुरस्था। याचा अन्वय आहे, अत्र आदिशक्ती ही क्वचित लक्ष्मी स्वरूपा। आदिशक्ती म्हणजे कोण, तर पार्वती। ह्या पार्वतीच्या वेगवेगळ्या रूपांचं किंवा देवीच्या, लक्ष्मीच्या वेगवेगळ्या रूपांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे। या ठिकाणी, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आदिशक्ती असलेली लक्ष्मी, काही ठिकाणी लक्ष्मी स्वरूपा म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, लक्ष्मी स्वरूपा क्वचित तुळजापुरस्था भवानी, काही ठिकाणी तुळजापूरची भवानी, क्वचित महालसाख्याम आद ददाती, काही ठिकाणी महाळसा, तर क्वचित रेणुकाख्याम विंदंती, तर काही ठिकाणी रेणुका या नावाने जिची पूजा केली जाते, जिला वंदन केले जातं, असं या आदिमायेच्या स्वरूपांचं वर्णन यामध्ये आलं आहे। याचं भाषांतर बघा, ज्या ठिकाणी आदिशक्ती ही कधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे स्वरूप, तर कधी तुळजापूरच्या भवानीचे, तसेच महाळसा ही नावे धारण करते आणि कधी रेणुका या नावानेही ओळखली जाते। तर याचा वागविशेष आहे, आदिमाया हा 3.5 शक्तिपीठांनी भक्तजनेसु परम श्रद्धास्थानानी, म्हणजे आदिमाया ही देवी 3.5 शक्तिपीठ आहेत, 3.5 शक्तिपीठ आहेत। येथे भक्तजनवर्ग श्रद्धेनं, अत्यंत श्रद्धेनं नमस्कार करण्यासाठी येतात आणि त्यांपैकी तेषु त्रयाणां निर्देशः अस्मिन् पाठे वर्तते।
त्यापैकी 3 देवींचं वर्णन आपल्या या पद्यपाठात आलं आहे. तर कोणकोणती आहेत? ही पूर्णपीठं आहेत. जी पूर्णपीठं आहेत त्या देवींची नावं येथे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी ही, माहूरगडची रेणुका देवी आणि तुळजापूरची भवानी, या 3 पूर्णपीठांचं वर्णन आपल्या पाठामध्ये आलेलं आहे. तसंच वनिदेशिया सप्तशृंगा देवी हे अर्धपीठस्य निर्देशः. अर्धपीठ कोणतं आहे? 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ आहे. तर सप्तशृंगी देवी, वनी या ठिकाणची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ आहे, परंतु या पीठाचं वर्णन आपल्या पद्यपाठात आलं नाही. आणि तथाच महालसा देव्या स्थानं महाराष्ट्रे नेवासे इत्यत्तर वर्तते. तसंच महाराष्ट्रातील म्हाळसा या देवीचं ठिकाण हे महाराष्ट्रातीलच नेवासे या ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे वसंत शेवडे महोदय यांनी आपल्या या काव्यातून, उत्सवप्रिया देवभूमी या काव्यातून आत्तापर्यंत सर्व देवांची नावे, आदिमाया, शक्ती, श्रीरामचंद्र, त्याचबरोबर पांडुरंग, तसेच दत्तात्रय या देवतांची नावे आलेली आहेत. आता यापुढं आपण जे श्लोक पाहणार आहोत यामध्ये आपल्या महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांची नावं आलेली आहेत. तर बघा, 9वा श्लोक आहे. संवत्सरा आरंभदिने प्रभाते सर्वे ध्वजारोपणम आंध्रियते वितन्वन्ते यत्र जनाः प्रमोद दोलोत्सवम सद्यानी चैत्र गौरवः. तर बघा, या श्लोकामध्ये काय आहे? याचा अन्वय आहे यत्र सर्वे जनाः संवत्सर. संवत्सर म्हणजे नवीन वर्षांचा आरंभ. ज्या प्रदेशामध्ये सर्व लोक संवत्सर आरंभ दिने प्रभाते सद्यानी ध्वजारोपणम आद्रियन्ते. ज्या प्रदेशामध्ये सर्व लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहाटे किंवा प्रभाते, सकाळी सर्वजण आपल्या दारामध्ये गुढ्या उभारतात, ध्वजारोपण करतात. आंद्रियते म्हणजे रोपण करणे किंवा उभारणे. तर सर्वजण आपापल्या दारामध्ये गुढी उभारतात. प्रमोदात चैत्र गौर्याः. प्रमोद म्हणजे आनंद. आनंदाने चैत्र गौर्याः, चैत्र गौरीचं, चैत्र मासात आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो, म्हणूनच चैत्र गौरीचं दोलोत्सवांच्या वितन्वते. दोलोत्सव म्हणजे झोपाळ्यावर झुलण्याचा उत्सव चैत्र गौरीचा. तो त्या काळामध्ये आपल्या कोणत्या दिवशी? तर आपल्या मराठी वर्षाचं नूतन आरंभ होत असतं, नवीन वर्ष आरंभ होत असतं. त्या दिवशी सर्वजण आपापल्या दारामध्ये गुढ्या उभारतात आणि चैत्र गौरीचा दोलोत्सव साजरा करतात. याचा मराठीत भाषांतर: ज्या ठिकाणी सगळे लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किंवा आरंभासाठी पहिल्या दिवशी सकाळी घराघरात ध्वजारोहण किंवा गुढ्या उभारतात, अशा ठिकाणी आनंदाने चैत्र गौरीचा दोलोत्सव साजरा केला जातो. अशा ह्या 9व्या श्लोकामध्ये आपण गुढीपाडव्या या सणाचं वर्णन बघितलं आहे. पक्षेसी ते भाद्रपदेच मासे गृहे गृहे यत्र तिथो चतुर्थ्याम प्रवर्तते मृण्मय मूर्ती पूजा महोत्सव सिद्धिविनायकस्य. आता या 10व्या श्लोकामध्ये काय आहे? तर आपण श्री गणेशाचं, गणपतीचं पूजन कसं करतो किंवा त्यांना विराजमान कसं करतो, त्या कोणत्या महिन्यामध्ये त्यांना विराजमान करतो याचं वर्णन आहे. यत्र भाद्रपद मासे सीते म्हणजे या ठिकाणी, ज्या ठिकाणी भाद्रपद महिन्याच्या सीते पक्षे म्हणजे शुक्ल पक्ष, सीते पक्षे याचा अर्थ आहे शुक्ल पक्षामध्ये. एकूण पक्ष आहेत 2, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. यामध्ये भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये काय केलं जातं? तर गृहे गृहे यत्र तिथौ चतुर्थाम, प्रत्येक घराघरामध्ये या ठिकाणी चतुर्थीया तिथीला म्हणजे चौथ्या दिवशी, शुक्ल पक्षातल्या चौथ्या दिवशी प्रवर्तते मृण्मय मूर्ती पूजा महोत्सव. काय नेहमी पूर्वांपार चालत आलेलं असतं. तर मृण्मय म्हणजे मातीच्या मूर्ती, मृण्मय म्हणजे मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तीचं वर्णन किंवा पूजा महोत्सव. या मूर्तीचं वर्णन करून यथासांग पूजा करून त्याचा उत्सव साजरा केला जातो. सिद्धिविनायकस्य, सिद्धिविनायकाच्या म्हणजे मनात सिद्धी धरून आपली जी इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री गणेशाच्या मातीच्या मूर्तीचा उत्सव साजरा केला जातो भाद्रपद महिन्यामध्ये. आपला त्यानंतर पुढचा श्लोक आहे. निर्वर्त्य पूजा विधीम आयुधानाम निराजनाम वाजी विभूषणम च व्रजंती सायं विजयादशम्याम सीमा उल्लंघ
अतुमत्र लोकाः. या श्लोकामध्ये तुम्ही याचं उच्चारण ऐकताच लक्षात येईल, यामध्ये दसऱ्याचं वर्णन केलेलं आहे, विजयादशमीचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. तर याचा अन्वय आहे अत्र लोकाः पूजाविधीं. या ठिकाणी किंवा या प्रदेशामध्ये काही लोक पूजाविधी करून आयुधानाम निराजनाम. आयुध म्हणजे शस्त्रे, वेगवेगळ्या शस्त्रांचं पूजा करून वाजी विभूषणंच निर्वर्त्य. वाजी म्हणजे घोडा, घोड्याचा समानार्थी शब्द संस्कृतमध्ये आहे वाजी. वाजी विभूषणंच निर्वर्त्य विजयादशम्याम. विजयादशमीच्या दिवशी घोड्याची पूजा करून, शस्त्रांची पूजा करून, घोड्याची पूजा करून सायं सीमानं उल्लंघितुं वर्जन्ति. सायंकाळी सीमेचं उल्लंघन करण्यासाठी जातात. अशा प्रकारच्या या आपल्या 11व्या श्लोकामध्ये दसऱ्याचं वर्णन आहे आणि त्याचं मराठी भाषांतर पहा. येथे लोक पूजाविधी पार पाडून आयुधांची पूजा करून, आयुध म्हणजे शस्त्रे, शस्त्रांची पूजा करून घोड्यांना सुशोभित करून, घोड्यांना सजवून त्यांची पूजा करून विजयादशमीला संध्याकाळी सीमोल्लंघन म्हणजे सीमा पार करण्यासाठी निघून जातात. अशा प्रकारच्या या श्लोकामध्ये दसऱ्याचं वर्णन आहे. तसंच आपल्याकडे काही घोड्यांची पूजा किंवा प्रत्येकाच्या ठिकाणी घरी घोडे नसतील त्यामुळे त्याची पूजा करणं शक्य नाही, परंतु अशा प्रकारे विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन केलं जातं. याचं वर्णन शेवडे महोदयांनी आपल्या या श्लोकामध्ये केलेलं आहे. आता आपल्या या पाठातील शेवटचा श्लोक आहे 12वा श्लोक. वृषोत्सवः श्रावणमासी यत्र कोजागिरी शारद पौर्णिमायाम संमध्यमानस्त्रिपुरस्य दाहो विशिषत्ते कार्तिक पौर्णिमास्याम. आता यामध्ये खूप अवघड श्लोक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे समास आहेत. त्यांचा विग्रह आपल्याला पृष्ठ क्रमांक 13वर आलेला आहे. या समास विग्रह, संधी विग्रहाचा अभ्यास करून तुम्ही याचं वाचन करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा श्लोक बघा. वृषोत्सवः श्रावणमासी यत्र कोजागिरी शारद पौर्णिमायाम संपद्यमानस्त्रीपुरुषस्य दाहो विशिषत्ते कार्तिक पौर्णिमास्याम. याचा अन्वय आहे यत्र श्रावणमासी वृषोत्सवः. म्हणजे या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये वृषोत्सव म्हणजे बैलपोळा, वृष उत्सव म्हणजे बैलांचा सण, वृषभ म्हणजे बैल आणि त्याचा उत्सव म्हणजे बैलपोळा. शारद पौर्णिमायाम कोजागिरी, शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमास्याम संपद्यमानः त्रिपुरस्य दाह. कार्तिक पौर्णिमेमध्ये सर्वांनी संपद्यमान म्हणजे कायम पहिल्यापासून विराजित असलेली, विद्यमान असलेले असं त्रिपुरारीचं दहन करणे, विशिषत्ते अशा प्रकारचे महोत्सव हे श्रावण महिन्यामध्ये साजरे केले जातात. याचं भाषांतर आहे ज्या ठिकाणी श्रावण महिन्यात बैलपोळा, शरद पौर्णिमेला कोजागिरी, कार्तिक पौर्णिमेला केले जाणारे त्रिपुराराचे दहन वैशिष्ट्यपूर्ण असते, असं या आपल्या 12व्या श्लोकामध्ये कवींनी किंवा शेवडे महोदय यांनी वेगवेगळ्या सणांचं वर्णन केलेलं आहे. तर आपण पहिल्या श्लोकामध्ये काय पाहिलं तर महाराष्ट्र भूमीचं स्थान निश्चित केलं आणि तो कशा प्रकारे श्रेष्ठ आहे याचं महत्त्व पाहिलं. त्यानंतर आपण 7व्या श्लोकापर्यंत 8व्या श्लोकापर्यंत वेगवेगळ्या देवतांची ठिकाणं, त्यांचं महत्त्व आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आल्या म्हणजेच काय तर आदिशक्तींची माहिती, त्यानंतर ज्योतिर्लिंगांची माहिती, तसंच पंढरीच्या विठ्ठलाचं सर्वांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व भक्तांची इच्छा कशा प्रकारे पूर्ण केली जाते असा हा कल्पवृक्ष, याची माहिती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर पुढच्या श्लोकांमध्ये म्हणजे श्लोक क्रमांक 9 पासून ते 12व्यापर्यंत 3 श्लोकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या उत्सवाचं वर्णन केलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते उत्सव आहेत आपण पाहिलं तर गुढीपाडवा हा पहिला उत्सव, त्यानंतर श्री गणेश चतुर्थी गणपतीचं पूजन, त्यानंतर आपण विजयादशमी हा सण पाहिला आणि नंतर श्रावण महिन्यामध्ये बैलपोळा, कोजागिरी पौर्णिमा, त्यानंतर त्रिपुरारी, कार्तिक पौर्णिमा अशा प्रकारचं वेगवेगळ्या उत्सवांची माहिती घेऊन आपण या उत्सवप्रिया देवभूमी ही या मार्गातून देवतांची आणि उत्सवांची माहिती घेऊन त्यांनी आपल्या महाराष्ट्र वर्णनम या पाठातल्या या पद्यपाठातल्या प्रथम सर्गातून घेतलेल्या
पाठाचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. आता बघा, यामध्ये माध्यम भाषा या ससंदर्भम स्पष्टीकृत याचं थोडंसं मी तुम्हाला वर्णन करते. तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही 11वीला या प्रश्नाचा कसं उत्तर लिहिलं जातं हे पाहिलेलं आहे. तर आपला पहिली ओळ फक्त मी तुम्हाला सांगते. गुणोत्तर दक्षिण दिक स्थितो अपि साह्यश्रितो अपि दिशताम असह्यः. आता हा प्रश्न आहे, याचं माध्यम भाषेत ससंदर्भम स्पष्टीकृत करायचं आहे. हा प्रश्न आहे 5 मार्कांसाठी. तर याचं उत्तर लिहित असताना पहिल्यांदा अर्थ लिहिणं गरजेचं आहे. अर्थ काय आहे, तर गुणांच्या बाबतीत उत्तर असलेला, दक्षिण दिशेला स्थित असलेला, सह्य पर्वतांपैकी एक असलेला असा हा, असह्य म्हणजे जिंकण्यासाठी अवघड असलेला असा हा भाग महाराष्ट्र या नावाने प्रसिद्ध आहे, अशी ही ओळ आहे. आणि त्याचा अर्थ पूर्ण लिहायचा मराठीमध्ये. नंतर संदर्भ लिहित असताना तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कशा प्रकारे संदर्भ लिहिता, तर कवीचं नाव, त्याचा काळ, त्याचा व्यवस्थित परिचय लिहायचं, कवीचं नाव, त्यांनी काय काय पदवी किंवा काय काय पुरस्कार मिळवलेले आहेत त्याची माहिती लिहायची. त्यानंतर कोणत्या ग्रंथातून घेतलेला हा भाग आहे, हा पाठ आहे याची माहिती, आणि नंतर कोणत्या सर्गातील आहे. तर आपला हा श्री देवदेवेश्वर महाकाव्य या 16 सर्गांच्या ग्रंथातून घेतलेला महाराष्ट्र वर्णनम या पहिल्या सर्गातील आपली उत्सवप्रिया देवभूमी ही, अशा प्रकारे तुम्ही सर्व लेखन करून त्याचा संदर्भ लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर स्पष्टीकरण लिहित असताना ही ओळ कशाच्या स्पष्टीकरणात, या ओळीचं स्पष्टीकरण काय आहे, म्हणजेच याचा अर्थ मराठीत आपण पाहिला, त्याच्याशी संदर्भात काही स्पष्टीकरणात्मक शब्द लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे या आपल्या उत्सवप्रिया देवभूमी या पाठाच्या सर्व खालील एकूण 5 आहेत संदर्भ स्पष्टीकरणासाठी तुम्हाला प्रश्न, त्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि काही रूपपरिचयासाठी शब्द आहेत, समास विग्रहाचे शब्द आहेत, संधी विग्रहाचे शब्द आहेत, याचं लेखन करणं तुम्ही प्रश्नांच्या बरोबरच या शब्दांचं लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. आता यानंतर आपण पुढच्या पाठाचं फक्त भूमिका याची माहिती घेऊन थांबणार आहोत. तर आपला तृतीय मंडलातील द्वितीय पाठ प्राचीन काले प्रसाधनम याची भूमिका, या भूमिका म्हणजे काय, तर पाठाचं प्रयोजन कशासाठी केलेलं आहे, पाठाचे लेखक कोण आहेत, याच्यातून तुम्हाला काय माहिती मिळणार आहे, काय फायदा होणार आहे, याचं वर्णन या आपल्या पाठांमध्ये केलेलं असतं. तर आपण द्वितीय पाठ प्राचीन काले प्रसाधनम हा आपल्या तृतीय मंडलातील दुसरा पाठ आहे, म्हणजे 3ऱ्या युनिटमधील आपण दुसरा पाठ बघणार आहोत. तर याचा पहिला पाठ कोणता होता, भाषा संवाद. यामध्ये आपण भाषेच्या संवादाची माहिती पाहिलेली आहे. तर तृतीय मंडलातील द्वितीय पाठ प्राचीन काले प्रसाधनम. प्राचीन काले हे प्रसाधनम हा आपला तृतीय मंडलातील दुसरा पाठ आहे, गद्यपाठ आहे. आपण या अगोदर 2 पद्यपाठ पाहिले, आता आपला दुसरा गद्यपाठ आहे. यामध्ये भूमिकेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर प्रसाधनम कस्मै न रोचते, म्हणजेच प्रसाधने सजण्यासाठी किंवा सजवण्यासाठी काही कॉस्मेटिक असतात, प्रसाधने असतात, ही सर्वांनाच आवडतात. तर ती प्राचीन काळामध्ये कशा प्रकारे स्त्रिया आपापलं आभूषण करत असतील किंवा स्वतःला सजवण्यासाठी कोणकोणती प्रसाधने वापरत असतील, पुरुष, यांची माहिती या पाठामध्ये आहे. तर संस्कृते हे उषा कालादरभ्य अद्यतनीयम कालम यावत मनुष्य प्रसाधनप्रिय. संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक उषा कालाद आरभ्य, उषक काल म्हणजे पहाटेच्या काळापासून, अद्यतनीयम कालम संस्कृतची सुरुवात ज्यावेळेस झाली यालाच काय म्हणलंय, तर उषक काल आरभ्य, उषक काळाच्या आरभ्यापासून अद्यतनीयम कालम यावत मनुष्य प्रसाधनप्रिय. आजच्या काळात सुद्धा प्रत्येक मनुष्य हा प्रसाधन साहित्यांचा प्रिय असा हा आहे. सिंधू संस्कृती ही विषयकेषु उत्खननेषु एका प्रसाधन पेटिका अपि उपलब्धा. आता सिंधू संस्कृती ही भरपूर वर्षांपूर्वीची संस्कृती आहे. तर त्यामध्ये प्राचीन काळातील प्रसाधनांची माहिती आपण या पाठात पाहत आहोत. तर सिंधू संस्कृतीमध्ये उत्खनन केल्यानंतर एका प्रसाधन पेटिका अपि उपलब्धते, त्या उत्खननामध्ये वेगवेगळ्या साहित्यांबरोबरच प्रसाधन पेटिका सुद्धा आपल्याला भेटलेली आहे.
प्राचीन कालात ज्ञायते यत स्त्रियः प्रसादनेः अलंकरणं कृत्वा उत्सवेषु विलासन्ति स्म. प्राचीन काळामधील स्त्रियांचं वर्णन करत असताना काय सांगितलं आहे लेखकांनी, तर प्राचीन काळातील स्त्रिया या प्रसाधने अलंकार कृत्वा, कृत्वा म्हणजे धारण करून, कृत्वा या शब्दामध्ये कोणता प्रत्यय आहे तर संस्कृतमध्ये अन्वय आहे, त्यापैकी कत्वा या प्रत्ययाचा इथं समावेश करून कृत्वा हा शब्द तयार झालेला आहे. तर प्राचीन काळातील स्त्रिया या प्रसाधनांचा वापर करून अलंकार धारण करून उत्सवांमध्ये विलसंती म्हणजे उत्सवांमध्ये आनंद घेण्यासाठी जात असत. रामायणे अनुसया सीताये गंधान उपरुत्वती इति उल्लेखत असती. रामायणामध्ये आता प्रसाधनांचं वर्णन घेत असताना आपण प्राचीन काळातील प्रसाधन साहित्यांची माहिती घेत आहोत, त्यामुळे इथं सिंधू संस्कृतीतील वर्णन आलं. त्याचबरोबर आता रामायणामध्ये अनुसया सीताये, रामायणाच्या काळामध्ये म्हणजे कोणत्या तर द्वापर युगामध्ये सीता अनुसया यांनी कशा प्रकारचं प्रसाधन केलेलं आहे, कशा प्रकारचं अलंकार धारण केलेले आहेत याची माहिती, याचा उल्लेख या पाठामध्ये, तसंच द्रौपदी सौरंद्री यांनी कशा प्रकारे प्रसाधन केलं, प्रसाधनासाठी कोणकोणत्या गोष्टींची त्यांना आवश्यकता होती, त्याचबरोबर कोणकोणते अलंकार त्या धारण करत होत्या याची माहिती आपण आपल्या पुढच्या पाठाला पाहणार आहोत. धन्यवाद.